वाटणार आहे. सर मागील मॅच मध्ये देखील सुहास पवारनं चांगली कामगिरी केली होती, परंतु मागील मॅच मध्ये तुम्ही काय केलं तर याला महत्त्व नाहीये. आता तुम्हाला डिफेन्सिव्ह कामगिरी करायची आहे. या मॅच मध्ये तुम्हाला जर रोखायचं असेल वैभव मालीला तर मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण चांगल्या लयमध्ये वैभव माली पाहायला मिळतो. लो फुल टॉस, जबरदस्त फटका, लॅप स्वीप. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये स्क्वेअर लेगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. कदाचित यॉर्कर डिलिव्हर करायचा होता सुहास पवारला, लेंथ मध्ये थोडीशी चूक घडली आहे. याचा फायदा घेत असताना वैभव माळी. अगदी चेंडूवरती नजर बघा सर, किती जबरदस्त पाहायला मिळतीये. लोवर फुटबॉल चेंडू होता, बॅट वरती घेतला, मिडल ऑफ द बॅट यावेळेस केला आणि चेंडूला मात्र केवळ दिशा दिली गेली. 4 धावा निश्चितपणे अंकित झालाय. बॅक टू द बॉलर. सेलिब्रेशन सुरू केलंय गोलंदाजानं. हा झेल आहे की क्राऊड झेल आहे? पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. फलंदाजाला जावं लागणार आहे डगआउट मध्ये. फलंदाज बाद. एक्सलंट कॅच. या गोलला होता, मात्र हा अतिशय कठीण होता. फार कडक फटका होता वैभवच्या बॅटमधून. बंदुकीतून जशी गोळी निघते तसाच बॉल बॅटमधून निघाला होता. सोपं नव्हतं सुहास पवारसाठी, परंतु काय झेल त्याने संपन्न केलाय. बिग विकेट. काय गोलंदाजी करतोय सुहास पवार.